आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी। ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं असे आपल्या भागाचे लाडकं व्यक्तिमत्व व सातत्यानं हिंदुत्व या विषयावरती काम करत असणारे हिंदू धर्मरक्षक सन्मान्य सागर भैया बेग, उपस्थित असणारे सर्वच आमच्या माता भगिनी, सर्व या परिसरातील सर्व नागरिक बांधव, मी आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्राचं आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना आजचा दिवशीच कार्यक्रम आयोजित का केला, तर ज्या वेळेला ते म्हटले मी या ठिकाणी मताचा जोगवा मागण्याकरता आलो होतो, त्यावेळेला आमच्या महिला भगिनींनी मागणी मांडली होती, या ठिकाणी आम्हाला कुठेतरी या जसं छत्रपती शिवाजी महाराजांना काही जिहाद्यांकडून घेरा घालण्यात आला होता, तर तशाच प्रकारे आम्हाला देखील या ठिकाणी काही जिहाद्यांकडून घेरा घालण्यात आला आहे, त्याच्यातून आपण मुक्ती द्यावी आणि त्याच्याकरता आज त्यांनी हा जागतिक महिला दिनाचा योग आज निवडलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी जर पाहिलं तर एवढ्या मोठ्या संख्येनं महिला सकाळपासून या ठिकाणी होतात। आता देखील एवढ्या कडक अशा उन्हामध्ये, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये महिला या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तुमचं मी अंतःकरणापासून या ठिकाणी सर्व आमच्या माता भगिनींचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो। सगळ्यात पुरुषांपेक्षा या विषयामध्ये जागृत महिला पाहिजे आणि महिला जागृत कशा करता पाहिजेत, कारण की ही सगळी संस्काराची किल्ली, संस्काराची देवण, संस्काराची विचारधारा ही कुटुंबामध्ये महिलेच्या हातामध्ये असते। तर आपण पाहतो कुठल्याही लहान मूल घरामध्ये असलं त्या लहान मुलाला आपलं कुटुंब शिकवायचं काम, धर्म शिकवायचं काम, आजी आजोबा कोण एक वडीलधारी माणूस घरात आला तर त्याला वाकून नमस्कार करायचं काम ते कोण शिकवत असेल ती महिला करत असते। आणि आता सागर भाईंनी सांगितलं की कुठून ती परराज्यातून परदेशातून लोक या ठिकाणी येतात, इथं धर्म सांगतात। आपल्यामध्ये गरज पडत नाही, आपल्यामध्ये आईने जर सांगितलं हे वडील आहेत ते वडील मानतात, आपल्यामध्ये जर सांगितलं हे कुठेतरी ही शिवलिंग आहे याचं आपल्याला दर्शन घ्यायचं, हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत यांचं दर्शन घ्यायचं, हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज आहेत हे दर्शन घ्यायचं। पण यांच्यामध्ये काय आहे ते ऐकतच नाही, म्हणून त्यांना बाहेरून लोक बोलावं लागतात, कारण त्यांना माहिती आहे की सगळं खोटं असतं, हे सगळं तोटाने, आणि म्हणून त्यांचा घरच्यावर विश्वास नसतो। म्हणून तुम्हाला सांगतो बांगलादेशून लोक आणावं लागतात आणि मग ते काहीतरी वेगळा आवाज काढतात, थोडं हिंदी वेगळं बोलतात आणि मग त्यांना वाटतं अरे बाहेरून माणूस आणलाय, ये किधर से आयला है, बाहेर से आयला। आपल्याला गरज पडत, आपल्याला विश्वास असतो लहान मुलाला सुद्धा माझी आई सांगते तोच वडील आहे, पण त्यांना विश्वास नसतो की आई सांगते आहे, विश्वास आणि विश्वास नसल्यामुळं बाहेरून लोक तो सांगतो हे तुला वडील आहे आणि मग त्याला विश्वास नसतो। मला सांगा बरं कुठलाही खेळ, आपल्याकडे वर्षाला सप्त्याला लोक येतात, कीर्तनकार प्रवचनकार हे आपण आणतो, सप्त्याला येतात, ते मार्गदर्शन करतात, आपल्याला परत कोणाची गरज पडत नाही। आपल्याला आई सांगते वाच हे शिवलिंग आहे, हे प्रभू रामचंद्र आहेत, हे श्रीकृष्ण आहे, हे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, हे संभाजी महाराज। आपल्याला नाही कोणाची गरज पडत, यांना पार तुम्हाला सांगतो पाकिस्तानचा लोक येतात पण आपल्याला कळत, आपल्याला जागृत राहण्याची आवश्यकता आहे। ते जागृत न राहिल्यामुळे तुम्हाला सांगतो हे उभा राहतात आणि उभा राहिल्यानंतर आपल्याला पाडायची मागणी करावी लागते। दुर्दैव आहे आपलं, आपण ज्या वेळेला याचा पायाभरणी होत असती, ज्या वेळेला सुरुवात होत असती त्यावेळेला आपल्याला माहिती पाहिजे काय आपण विचारणा केली पाहिजे, आणि तिथं आमच्यासारखे काही जर राजकीय लोक असतील त्यांना सांगितलं पाहिजे जर तुम्हाला मतं पाहिजे असतील तर हे उभा राहता कामा नये, उभा जर राहिली नाही तर तुम्हाला सांगतो आपल्याला अशी वेळ येणार नाही। आमचे राजकीय लोक चाटू आहे गल्लीत, त्यामुळे आता इथून पुढे मताचा जोगवा मागण्याकरता लोक येणार आहेत,
ज्यावेळेस लोक येतील त्यांना सांगा की जर मतं पाहिजे असतील तर हे पहिली काढा आणि मतदानाच्या अगोदर काढा, नाहीतर लोक सांगतात की मतदान झाल्यावर काढू. आता आमच्याकडे आम्ही सांगतो पण त्यांना विश्वास असतो हे आपले माणसं हे करणार आहेत आणि आम्ही तसा रिझल्ट सुद्धा देत असतो. आणि रिझल्ट दिल्यामुळं एकदा नाही दोनदा नाही सागर भैया 3 वेळा लोकांनी संधी दिली. आता लोक तुम्हाला सांगतो आमच्याकडे मागणीच मागतो, ते म्हणते तुम्हाला जबाबदारी दिली तुम्ही सगळं करत राहता. त्यामुळे काय ते येतात भेटतात कुठेतरी कार्यक्रमात भेटतात सार्वजनिक ठिकाणी भेटतात ते सांगतात त्यांना माहिती आहे रिझल्ट भेटणार आहे, फार काय त्या भानगडीत पडत नाही ज्याचा आमचा पाठपुरावा करायचा. त्यामुळे हे सातत्याने आपल्याला करावं लागणार. आज कुठंतरी या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला कुठेतरी काहीतरी सांगितलं. मला आता आम्ही निवेदन दिले वाचले सगळा आम्ही बारकाईने त्याच्यावरती अभ्यास केला. प्रशासनाला आम्ही आज या ठिकाणी या जाहीर सभेच्या माध्यमातून सांगतो की आता ह्या महाराष्ट्र राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे. काही काळापूर्वी इथं कुठेतरी जिहादी विचाराचा एक तहसीलदार आला, त्यांनी काहीतरी चुकीच्या नोंदी वाढल्या, ते लोक बोलून घेतले. काही त्याच्या जोडीला असणारे काही दुसरे अधिकारी या ठिकाणी होते, त्या लोकांनी संगनमत करून या वेगळ्या नोंदी आपल्या जमिनीवरती देवस्थानावरती या ठिकाणी ते ओढण्याचं काम केलं. आणि मग तो काय केला, तो कागद कुठेतरी वादामध्ये अडकून ठेवला. हे कोणाचं आहे आणि मग त्याच्यावरती आपल्याला आता सिद्ध करावं लागतं. आपल्या भूमीमध्ये आपल्या देवधर्माच्या ठिकाणी आपल्याला सिद्ध करावं लागतं की आमचं आहे. याच्यापेक्षा दुर्दैव काय. आणि त्यामुळे प्रशासनाला आम्ही सांगतो की आज तुम्ही सभा होणार, काल भोंगे काढले, पण आमचं काय समाधान त्याच्यावरती होणार नाही. तुम्हाला सांगतो पुढच्या 8 दिवसामध्ये आता अधिवेशन चालू आहे, ते जर नाही काढलं तुम्ही तर पुढच्या आठवड्याच्या अधिवेशनामध्ये तुम्हाला सांगतो तुमच्या विरोधामध्ये देखील त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम आमच्या वतीनं केलं जाईल. जागा कोणाची आहे तो भाग दुर्यम आहे, पण त्याच्यावरती उभारलेलं हे अतिक्रमण हे तुम्हाला सांगतो याला कुठल्याही प्रकारची परवानगी नाही. आणि बिगा परवानगीचं जर कुणी काही उभारत असेल तर तुम्हाला सांगतो हे कदापि आमच्यासारखे धर्म कार्य करणारे कार्यकर्ते या ठिकाणी कधीही ते खपून घेणार. आणि या आठवड्यामध्ये काढलं तर ठीक, पुढच्या अधिवेशनामध्ये त्याच्यावरती आवाज उठवायचं आम्ही काम करू. कोणी अधिकारी याच्यावरती काय, मग त्या ठिकाणी असणारे सीओ असतील, असणारे पोलीस अधिकारी असतील, या सगळ्यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, या सर्वांकडे आम्ही सांगू की जर एवढ्या हजारोच्या संख्येने लोक जमा होत असतील यांना त्रास असल्याशिवाय कोणी जमा व्हायला मोकळं नाही. इथं काय कुठलाही सरकारी धान्य वाटप नाही, इथं कुठलाही आनंदाचा शिधा वाटपचा कार्यक्रम नाही, इथं कुठलाही मोफत काय वाटप नाही. की लोक आलेली आहेत की फक्त आणि फक्त या जिहाद्यांच्या अतिक्रमणामधून मुक्ती मागण्या करतात. आणि जर ते महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सांगतो या सरकारमध्ये होत नसेल त्याच्यापेक्षा दुर्दैव गुण नाही. त्यामुळे तुम्हाला आम्ही सांगतो आजच प्रशासनाला याच्या बाबतीमध्ये खबरदारी घ्या. पुढचं जर तुम्हाला सांगतो याच्यामध्ये तुम्हाला जर काही घडून आणायचं नसेल तर हे सगळं मुक्त करण्याचं काम तुम्ही या आजच्या कार्यक्रमाच्या संपल्यानंतर याच्या बाबतीतली प्रक्रिया ही सुरू करण्याचं काम तुम्ही करावं. आज या ठिकाणी एवढं गावामध्ये असताना जागृत असताना कुठूनतरी बाहेरून लोक येतात, आपल्याला लक्ष ठेवण्याची आवश्यकता आज इकडे चालू आहे असं नाही. आणि जर या त्याच्यानंतरच्या नंतर सगळ्या या घडामोडी घडणार असतील त्याला जर तुम्हाला जर थांबवायचं असेल तर हा पुढच्या आठवड्यामध्ये तुम्ही कायदेशीर मार्गाने हा सगळा वळवळ बंद करा. कारण की आज आपण जर पाहिलं तर ह्या सगळ्यांचा उद्रेक सातत्याने वाढत चाललेला आहे. आणि भोंगे आज काल जरी काढलेले असते तर तुम्हाला सांगतो पुढच्या ह्या सगळ्या कारवाई होऊसपर्यंत कुठलाही भोंगा वाचता कामा नाही. प्रशासनाची वाट पाहू नका. तुम्हाला सांगतो स्वतः जा आणि ते काढून टाका, काही होत नाही. ही जरी यांनी शूटिंग मध्ये पाहून जर तुमच्यावर कारवाई केली, या केसेस तुम्हाला सांगतो हे तुमचा इतिहास असणार आहे, हा इतिहास असणार आहे. या सगळ्या महाराजांच्या विचाराच्या जर केसेस आपण घेतल्या, विचार असतो हा, ते सांगतील गावाचे लोक ह्याच्यावरती केस आहे. तुम्ही हे बागव्या करता घेतली, तुम्ही थोडी तुमच्या काय 7-12 उतारा नोंद वाढण्याकरता घेतलेली.
हे पुढच्या पिढ्या इतिहास जेव्हा लिहिला जाईल हे प्रत्येकाचं तुम्हाला सांगतो, त्या त्या तालुक्यामध्ये तुमचं प्रत्येकाचं नाव त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो याच्यातून अमर होणार आहे, हे लक्षात घ्या. यांनी काय फरक नाही पडत, काय होत राहतात, पण या कशा करतायत पुढच्या पिढ्या तुमचं नाव घेतील, हे लक्षामध्ये ठेवा. यांनी काय फरक नाही पडत. मग तुम्हाला सांगतो पुढच्या 8 दिवस जोपर्यंत ही कारवाई होणार नाही तोपर्यंत कुठलाही भोंगा या ठिकाणी वाजता कामा नये, याची खबरदारी देखील घेण्याचं काम हे आपलं आहे. हे प्रशासन तुम्हाला सांगतो, हे बांगलादेशी आपण धरतोय ते पळून जाते तोपर्यंत ते पोहोचत नाहीत. हे भोंगा आपण तक्रार केली तर त्यांचा फोन त्यांना ते बंद करा, आम्ही राहिलो कारवाई करायला. त्यामुळे तुम्हाला सांगतो त्यांच्या नादी लागायचं, काढून आपण टाकायचं, त्याच्याने काही फरक नाही पडत. आणि नंतर जर नाहीच काढलं तर आपण पाहू, आपण मोहीम राबवणारच आहे. आपल्याला थेट त्या औरंगाच्या कबरपर्यंत जायचंय, तुम्ही त्याची काळजी करू नका. आणि माझी विनंती आहे, त्या दिवशी मडीमध्ये देखील आम्ही सांगितलं सागर भैया की जे जे भद्रा मारुती दर्शनाला जातात, आता मी तर बऱ्याच वेळा जातो, हजारो वेळा मी आतापर्यंत गेलोय. भद्रा मारुती कुठे आपल्या माहिती ना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद या ठिकाणी. कुठे आहे, कुठला जिल्हा आहे तो, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये कुठल्याही प्रकारे अशी कबर खडग कुठलाही राहता कामा नाही. जो दर्शनाला जाईल इथं बी जाऊन या, त्याचे पाहून या, कस काय आज जाऊन या, शेवटच्या एकदा फुलं वाहून या. कारण की तुम्हाला सांगतो ते आपल्याला देखी करायचे सगळ्यांना. आणि ज्या वेळेला तुम्हाला सांगतो ते जाण्याची वेळ आहे, आपल्या सगळ्यांना माहित पाहिजे कुठून जायचंय कुठून यायचंय. कारण ज्या वेळेला तिकडे गेलते ते रामलालला तिकडं तर कोणालाच माहित नव्हतं कुठून जायचंय कुठून यायचं, बऱ्याच लोकांची गैरसोय झाली. पण ज्यावेळी ते जाण्याचा आपला योग येईल, तुम्हाला सांगतो की आपल्याला जाताही आलं पाहिजे आणि तिथून परत येताही आलं पाहिजे. याच्याकरता आपण प्रत्येक जण जाऊन या. आज महिला तुम्हाला आपल्या तुमचा सुद्धा इतिहास दिलाच पाहिजे. आज जागतिक महिला दिन आहे. जसं चंद्रावरती महिला गेलेली आहे तसं औरंगजेबच्या थडग्यावर सुद्धा महिला गेलेलीच पाहिजे, हे लक्षात ठेवा. सगळ्यांनी मान्यचं नाव पाहिजे, तेव्हा आपला जागतिक महिला दिन यशस्वी होणार आहे. कारण त्याच्यामध्ये नावामध्ये एक नाव या खाकीवरती पण आपलं महिलेचं शूटिंग मधून आलं पाहिजे, महिला होती, त्यांनी निवडलं पाहिजे एक नाव, महिला होती शूटिंग मध्ये माझ्याकडे. आणि तुम्ही म्हणले पाहिजे आम्ही होतो, मला हटायचं नाही. तुमच्या आता सिनियर महिला नाही, तुम्ही फक्त गाड्या भरून द्यायला तिला उतरून घ्यायला पाहिजे. अशा आहेत ना महिला, यांनी तिला जायचंय, नाव आपलं आलं पाहिजे एवढं तुम्हाला सांग. आणि हा इतिहास होणार आहे. आणि इतिहास हा चांगल्या कामाकरता होणं, धर्माकरता होणं, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जोपासण्याकरता होत असेल याच्यापेक्षा कुठलंही सौभाग्य नसतं. आणि प्रशासनाने देखील तुम्हाला सांगतो की जो या तिरंग्याचा सन्मान करत असेल, या भारत भूमीला भारत माता संबोधित करत असेल, जो छत्रपती शिवाजी महाराजांना मुजरा करत असेल, त्याचंच ऐकण्याचं काम प्रशासनाने या भारत भूमीमध्ये करण्याची आवश्यकता आहे. दुसऱ्या कोणाचाही तुम्हाला सांगतो ऐकण्याचे काही कारण नाही. कुठला येईल, कोणाचा फोन येईल, कुठले राजकीय लोक येतील, पण त्याला विचारलं पाहिजे की भारत माता आहे का, या तिरंगाचा सन्मान तुझ्या मनामध्ये आहे का. ज्यावेळेस मॅच चालती ते मा जपतात, तिथं देश जिंकला पाहिजे. कशा करता, इथं खातो इथंच करतो आणि तुला कशा दुसरे देश लागतात. पण तुम्हाला सांगतो की हे सगळे गोष्टी आपल्याला विचाराधीन घेण्याची आवश्यकता आहे. आजपासून इथं कुठलाही हिंदू सोडून कुठल्याही प्रकारचा आवाज इथं घुमता कामा नाही, याची खबरदारी आपल्या सर्वांची आहे. याची जबाबदारी तुम्ही घ्या. आज आरती झाली, कार्यक्रम झाला, पण इथून आम्हाला देखील समाधान लागलं पाहिजे की इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची ज्योत या ठिकाणी पेटलेली आहे. आणि ती पेटवल्यानंतर ती सातत्य ठेवण्याचं काम तुमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बोलतो, फार वेळ काही घेणार नाही. सकाळपासून तुम्ही अगदी 9-9:30 पासून सगळे लोक आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित झाले. तुमच्या अंतःकरणापासून जेवढे आभार मानू तेवढे थोडे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.